दरम्यान हिवाळी अधिवेशनात उपस्थित राहिल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत महायुती सरकारवर सडकून टीका केली। 2.5 वर्ष घटनाबाह्य सरकार पाहिलं, आता ईव्हीएम सरकार पाहतोय असा टोला त्यांनी लगावला। सरकारच्या विजयाचा आनंद कुठे दिसला नाही असंही त्यांनी नमूद केलं। भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याबद्दल देखील ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली। लाडकी बहीण योजना तातडीनं सुरू करावी, महिलांच्या खात्यात 2100 रुपये जमा करावेत असंही त्यांनी म्हटलंय। यापूर्वी 2.5 वर्ष आपण घटनाबाह्य सरकार पाहिलं आणि त्याच्यानंतर या निवडणुकांचा जो काही निकाल लागला हा सगळ्यांनाच अनाकलनीय आणि अनपेक्षित होता किंवा आहे। त्याच्यामुळे जनतेत या सरकारला ईव्हीएम सरकार म्हणतात। तर अशा या जनतेच्या शब्दात ईव्हीएम सरकारचं हे पहिलं अधिवेशन आहे की नवीन मंत्री झाल्यानंतर त्या मंत्रिमंडळाचे प्रमुख मुख्यमंत्री माननीय मुख्यमंत्री आपल्या सहकाऱ्यांचा परिचय सभागृहाला करून देत असतात। मला असं वाटतं की ही पहिली वेळ असेल की ज्यांच्यावरती ढीगभर पुरावे असल्याचे पुरावे घेऊन आरोप केले, अनेकांवरती बरेचसे गंभीर आरोप केले गेले, त्यांच्यावरती ईडी इन्कम टॅक्सच्या धाडी पडल्या, त्यांचा सगळ्यांचा माननीय मुख्यमंत्र्यांना त्यांचे सन्माननीय सहकारी म्हणून राज्याचे मंत्री या नात्याने ओळख करून द्यावी लागली, परिचय करून द्यायला लागला। नागपुरात हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। बीड आणि परभणीतल्या घटनेवरून विरोधकांनी सदनाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी केली। विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन करण्यात आलं। यावेळेला विरोधी आमदारांच्या हातात विविध फलक सुद्धा होते। तसंच सगळेच आमदार जोरदार घोषणाबाजी करत होते। पोलिसांच्या मारहाणीत सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाल्याचा आरोप विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला। या सूर्यवंशीचा खून किंवा मृत्यू हा खऱ्या अर्थानं मारहाणीमुळे झालेला आहे। मारहाणीतून तो शॉकमध्ये गेला आणि त्याचा मृत्यू झालेला आहे। आणि बीडमध्ये जो खून झालेला आहे सरपंच संतोष अण्णा देशमुख यांचा, याच्यामध्ये सत्ताधारी पक्षाचे लोक सहभागी आहे। सरकार या दोन्ही ठिकाणी कोणतीही कारवाई करत नाही। सरकार संविधान रक्षण करणाऱ्याचाही खून करतंय, सरकार जनतेचं रक्षण करणाऱ्याचं सुद्धा खून करतंय। आणि या सगळ्यामध्ये परभणीमध्ये पूर्णपणे एसपी आणि कलेक्टर सहभागी आहे, तर बीडमध्ये सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते याच्यामध्ये सहभागी आहे। आणि याच्याविषयी आज महाविकास आघाडीनं आंदोलनाची भूमिका घेतलेली आहे। सभागृहात सुद्धा आम्ही याच्या आधी हा विषय मांडला आणि पुन्हा सभागृहात हा विषय घेऊन हे गुंडांना पोसणारं सरकार, दहशतवादाला पोसणारं सरकार, संविधानाचं रक्षण करणाऱ्याचं मुडदा पाडणाऱ्याचं सरकार, या सरकारचा आम्ही निषेध व्यक्त केला आहे। स्थगन लागलेलं आहे, त्यावर आम्ही निश्चितच न्याय मागण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करू। या राज्याचा गृहविभाग सपशेल या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था हाताळण्यामध्ये फेल झालेला आहे। ज्या पद्धतीने त्यांनी परभणीची घटना हाताळली, ज्या पद्धतीनं बीडची घटना हाताळली, त्यावरून लक्षात येतं की कुठतरी पोलीस खातं जबाबदार आहे या सर्व घटनांसाठी। आणि त्यासंबंधी निश्चितच सभागृहात आज आम्ही चर्चा करणार, लावून धरणार।